मोठी बातमी येते बीडमधून। बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत, ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शस्त्र परवाने रद्द निलंबित करण्यात आलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अवैध शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आला होता आणि त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई करत आता 310 शस्त्र परवाने रद्द केलेले आहेत। जिल्ह्यामध्ये 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता। तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा 232 जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवली आणि त्यानंतर आता शस्त्र परवान्याचा मुद्दा चर्चेत आलेला आहे आणि आता हे सर्व शस्त्र परवाने रद्द करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।